काय खाल्लास? चिकन मटन खाल्लास? नंदस आणि भाऊजस हॅपी बर्थडे. तंदुरी चांगली होती. लाईव्ह ऑर्केस्ट्रा वगैरे एकदम खूप छान. हॅलो. रेस्टॉरंट खूप छान आहे. हा कबाबची प्लेटिंग बघितली मुंबईला वगैरे आपण जे सीख कबाब, काळ्या मसाल्यातला मटन बद्दल बोलायचं झालं एकदम बटरी सॉफ्ट, खरंच अप्रतिम आहे. तुम्ही इकडे आल्या आल्या नक्कीच ट्राय केला पाहिजे. काय किचन? ओमाचं किचन कुठे आहे? आज किचन दिसत नाही. नवीन किचन झालंय तेव्हापासून नुसती किचन किचन करत असते. आता बोटी चालू होऊ दे, मग आपण नवीन नवीन रेसिपीज दाखवूया. फ्रेश फिश येऊ दे, बघ मग आपण काय काय दाखवणार आहेत. हा, मग आज किचन पासून ब्रेक घेतलास आज काय? किचन पासून ब्रेक घेतलेला आहे आणि आपण आलेलो आहे द विलेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. काहीतरी ब्रेक बापरे, पाहिजे ना. हा, नेहमीच किचन मध्ये असते आणि आपण तिला रेसिपी किंवा नाश्ता वगैरे काही नाही काय बनवायला देत असतो. तर आज तिच्यासाठी आपण सुट्टी काढली Yes. किचन मधनं आणि आलोय पलसप्या पाट्यावरनं फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या द विलेज फॅमिली रेस्टॉरंट. हा. 1.5 महिना झाला मी घरातच आहे हा. आणि किचन नसल्या तरी मी जेवण बनवत होते. राईस कुकरने, हे कुकरने, ते कुकरने. आपल्याला पण एक ब्रेक पाहिजे की नाही? हा, तर मग मंडळी तुम्हीही आपल्या लाईफ मध्ये ब्रेक शोधताय आणि चांगला जेवण खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता येऊ द शकता. विलेज फॅमिली रेस्टो बार. आणि किचन मधनं बाहेर निघलीस तर एकटीच आलीस? हॉटेलवाले पार्टनर कुठे आहेत? गणेश आणि वहिनी? आहे ते पण येतात. आपण बेलापूर वरून आले ते उरण वर्षी येतात. हा, थोडी ट्रॅफिक आहे म्हणून Yes. ट्रॅफिक मध्ये फसलेत, पण ते हा. पण तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार हा. आहे. पण इकडे बघताय तुम्ही मस्त एकदम ग्रीक विलेज थीम असलेला द विलेज फ्युजन हॉटेल दिसते तुम्हाला. हो. ओके, आणि काहीतरी ऑफर पण आहे. दिसते काहीतरी हा, food तुमच्यासाठी voucher दिसते. नवीन ऑफर पण काहीतरी लावलेली आहे, बघूया. Yeah. तर निलेश सर आहेत इकडे. नमस्कार. हो, खूप छान वाटलं भरपूर दिवसांनी भेटून. आणि काय सांगणार या आपल्या नवीन ऑफर बद्दल? ऍक्च्युली आम्ही विलेजची जी फॅमिली पुढे घेऊन चाललोय, जे वाढवतोय, की आलेल्या प्रत्येक गेस्टला ज्यांचं बिलिंग 1000 रुपयाच्या वरती असेल, इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करायचं आहे, ओके. स्टोरी वगैरे टॅग करायची आहे बरोबर. आणि त्यांनी चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि त्यांचा आयडी आपण एक ड्रॉप बॉक्स ठेवला त्याच्यामध्ये ठेवायचा आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इंस्टाग्राम लाईव्ह येऊन त्याच्यातून 5 चिठ्ठी आपण त्यातून काढणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला 5 चिठ्ठी असेल आणि त्यांना प्रत्येकाला 2000 रुपयाचं फूडचं वाउचर आपण देणार आहेत. अरे वा. म्हणजे ते फूडचं वाउचर तुम्ही इकडे येऊन रिडीम करू शकता. Redeem म्हणजे करू हा, शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मिनिमम बिलिंग हो. 1000 रुपये आणि जे फूडचं वाउचर तुम्ही रिडीम करणार आहेत त्यावेळी तुमचं मिनिमम बिलिंग 2000 असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 1000 रुपयाचं रिडीम करून तुम्हाला दुसरं 1000 रुपयाचं कुपन नाही भेटणार. बरोबर. पण 2000 आणि त्याच्यावर वरती तुम्हाला जे काय बिलिंग असेल ते वरची अमाऊंट पेड करायची. म्हणजे ऑलमोस्ट 2000चा डिस्काउंट मिळणार हा, आपल्याला. फूड साठी आहे. म्हणजे आपल्या लिकर वरती तर ऑफर आहेच. लिकरवरती ऑलरेडी आपल्याकडे ऑफर Offer आहे, आहे. त्याच्यामुळे तिकडे ऑफरची गरज नाहीये. हा. आणि फूड मध्ये जे फूड तुम्हाला हवंय त्या 2000च्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते फूड घेऊ हो. शकता. असं काहीच नाही की फक्त हे मिळेल. फॅमिलीला, गेस्टला खायला घालतो, हे आमचं मन मोकळं करून खायला घालतो. आणि ते 5 विनर 3 महिन्यामध्ये कधीही व्हिजिट करून ते कुपन यूज करू शकता. की आम्हाला पण काहीतरी आमच्याकडून काहीतरी एक भेट वस्तू किंवा गिफ्ट त्यांना काय देता येईल, तर आम्ही ही एक छोटीशी गिफ्ट आमच्याकडून ठेवलेली आहे. चालेल चालेल, मस्त आहे. तर नक्की या तुम्ही. आता ही ऑफर कायम चालू ही आता राहील ना? कंटिन्यू चालू राहील. हा, आता हे आम्ही आता आजच लॉन्च केली होती. म्हणजे तुम्ही आलात आणि आम्ही आजच लॉन्च केलेली आहे. बरोबर. तर जसा कस्टमरचा रिस्पॉन्स येत राहील तशी ती ऑफर आम्ही पुढे वाढवतो. ओके, तर त्यांचा स्कॅनर पण देतो मी स्क्रीनवरती, हा. त्याला पण क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. येस. चालेल, धन्यवाद. Thank you. थँक्यू. चला, इकडे आल्यावरती ऑफरचा नक्की लाभ घ्या. आणि आणखी एक इथे काला मसाल्याचा टेस्टिंग काउंटर दिसतोय. नमस्कार. नमस्कार, मी हो, प्रथमेश काय नाव सर सावंत. तुमचं? प्रथमेश सावंत. आपला काळा मसाल्यामध्ये लपेटा भेटतो, करी भेटते, त्याच्यानंतर त्याच्यात मटन, चिकन आपण दोन्ही घेऊ शकतो. चिकन लपेटा तर आपण भरपूर ट्राय केलाय, पण काल्या मसाल्यांमध्ये चिकन लपेटा काहीतरी नक्कीच वेगळा दिसणार आहे. आणि भाकरी पण अलग आहे ना इथे? भाकरी आपल्याकडे ज्वारी आणि जवारची आहे, जेणेकरून ते ऑथेंटिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे भेटेल. बघा, डाएटमुळे ज्वारीची भाकरी नाही भेटत म्हणून बरेच जण हॉटेलला जेवायला नाही येत, पण तुम्ही आपल्या द विलेज रेस्टॉरंटला येत आहे तर बघा, बाजरीची आणि ज्वारीची भाकरी पण मिळते इकडे. टेस्टिंगसाठी मस्त बाउल ठेवलाय त्यांनी. त्या बाउलमध्ये काळा मसाल्यामध्ये बनलेला रस्सा देतात आणि ज्वारीची भाकरी आहे ना ही? हो हो, ज्वारी आणि बाजरी दोन्ही आहे. हा, ज्वारी आणि बाजरीची भाकरी आहे. त्याच्यासोबत तुम्ही टेस्ट करू शकता आणि जर तुम्हाला आवडला तर तुम्ही आतमध्ये जाऊन ऑर्डर देऊ करू शकता त्याची. हे बघा, तिखट आहे. थोडा स्पायसी आहे, तिखट पण आहे आणि खूप झणझणीत आहे. असं झणझणीत आहे. हो, खूप मस्त आहे. खरं सांगितलं दादानी, हे जे एवढं आता सीझन आहे पावसाळ्यात, असं खूप मस्त वाटेल तुम्हाला. सूप सारखं एकदम. काला मटण खूप टेस्टी तर आहे. नक्की आपण जाऊन आतमध्ये ट्राय करूया. तर काला मसाल्याची मस्त टेस्टिंग करून आलोय आपण. हा, कुठं बसायचं आज?
आज आपण गार्डन एरियामध्ये बसूया. हा, भरपूर सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे. जर तुम्हाला AC सेक्शनमध्ये बसायचं आहे तर AC सेक्शनमध्ये पण बसू शकता, पण आज उमा मॅडमची आमच्या गार्डनमध्ये बसून जेवायची इच्छा आहे. म्युझिक ऐकून आपण बसूया. हां, तर ॲकॉस्टिक म्युझिक आहे तिकडे जाऊन आपण बसूया. चालेल, चला. ओके, पण तुम्ही AC वाला सेक्शन बघताय बघा. आणि ओपन गार्डन एरिया बघा, कसं वाटतंय? मस्त एकदम. आपण इथे बसू शकतात आणि आपल्या मुलं जे आहे ते खेळू शकतात. त्याला काही डिस्टर्बन्स नाही, काहीच नाही. मुलांसाठी पण खेळण्यासाठी जागा आहे आणि हे अकॉस्टिक म्युझिक बघा, ऐका. तर इकडे सचिन म्हात्रे आणि फॅमिली. नमस्कार. कसं वाटतंय गार्डन एरिया? एकदम भारी. आवडलं ना? हो, आवडला. नेहमी ब्लॉग बघतो. याच्या अगोदर जवळ तुम्ही दाखवलं होतं ना, हो. त्याच्यानुसारच आम्ही इथं आलो. मग काय खाल्लं? जेवण ट्राय हो, केलं? चांगलं चांगलं. कसं आहे? फिंगर रोल ट्रायल केलं आणि चिकन तंदुरी एकदम स्पायसी मध्ये एकदम आवडली ना? ते किचन बनवलं ना तुम्ही, हो, एकदम आवडलं ना? सुंदर. हो. किचन मधनं ब्रेक घेऊन आलोय. वहिनी पण आहे तिथे. नमस्कार. हो, काय हिचं नाव? श्रेषा. हाय. काय खाल्लं तू? वहिनी, कसं वाटलं रेस्टॉरंट? रेस्टॉरंट खूप छान आहे. आवडलं ना? आणि मुलं बघा दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेले की बाहेर खेळायला जातात. आपल्या डोळ्यासमोर खेळते आणि आपण जेवण एन्जॉय करू शकता. हे बघा, जेवण पण खूप छान आहे. आवडलंय ना? हे बघा, पूर्ण फॅमिली सोबत आले. धन्यवाद. येत आहे तुम्ही. तर अनुप मित्र पण आहेत. नमस्कार. हो, भरपूर दिवसांनी भेट झाली आपली. तर एक मस्त ॲम्बियन्स आहे. तर या ॲम्बियन्समध्ये मला एक कपल डान्स करायची इच्छा झाली. तर आमच्यासाठी तुम्ही गाणं गायलास तर खूप बरं वाटेल. तर आपण स्टार्टरमध्ये आज मागवलाय चिकन शबनमी. आणि बघा कसा प्रेझेंटेशन आहे त्याचा. सिल्वर पेपर आहे, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे चिकन दिसते बघा तुम्हाला. आणि सजावट बघा, सॅलडमध्ये मस्त टमाटरला लोटस सारखं कापलं आहे बघा. चिकन शबनमी. आणि आणखी एक डिश मागवली, ती म्हणजे चिकन कांदारी. तर इकडे येत आहे, तुम्हाला भरपूर सारे स्टार्टर दाखवलंय. आज हे पण आपण टेस्ट करून बघूया कसे लागतात ते. काय चिकन शबनमी, तंदुरी सारखी चव आहे, पण आतमध्ये काहीतरी मस्त एकदम चिकनची स्टफिंग आहे आणि चीज आहे ना वरती. इथल्या मच्छीमध्ये तर खूप सारे स्टफिंग आपण बघितलेलं आहे. चिकनच्या आतमध्ये स्टफिंग पहिल्यांदा बघितलं आहे. आणखी एक डिश आहे चिकन कांदारी. एकदम ज्युसी आणि सॉफ्ट आहे आणि वेगळी टेस्ट आहे. आपण नॉर्मली जे कबाब्स खातो ना त्याच्यामध्ये वेगळी टेस्ट आहे. आणि प्लेटिंग बघितली तर जे मुंबईला वगैरे आपण जे सीख कबाब जसे बघतो त्याप्रमाणेची आहे आणि टेस्ट जबरदस्त आहे. मी पण ट्राय केलाय. कांद्याची चव येते ना थोडीफार, फ्लेवर कांद्यासारखा. कांदारी दोन्ही मस्त आहेत. जो कांदारी चिकन आहे तो थोडासा स्वीटर साइड मध्ये आहे. तो लहान मुलांसाठी बेस्ट एकदम बेस्ट आहे ना. आणि हा स्पायसी चटपट आहे. म्हणजे फॅमिलीसाठी हा स्टार्टर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. एक तर तिखट पाहिजे असेल तर चिकन शबनमी आणि लहान पोरांसाठी कांदारी. मस्त आवडलाय सर्वांना. आणि आता 10 वाजलेत आणि बघा मंडळी, हाऊसफुल झालाय आपला द विलेज फॅमिली रेस्टॉरंट. पूर्ण हाऊसफुल. हा गार्डनच आहे. ते AC सेक्शन बी फुल आहे ना. हां, AC सेक्शन पण फुल झालाय. तर नक्कीच आपल्या मंडळीला चव आवडते इकडची आणि रिपीट कस्टमर आहे. महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे उरणवरनं सुद्धा पब्लिक इकडे येते आणि काही पब्लिक मुंबईवरनं आलेली आहे. नक्कीच या. आणि छान वाउचर पण आहे. जर तो तुम्ही वाउचर जिंकताय तर 2000 रुपये तुम्हाला नेक्स्ट व्हिजिटला मिळतील. तुम्हाला ऑन फूड डिस्काउंट मिळेल आहे बघा. मस्त. ते सुचित्रा ताई आहेत. नमस्कार. हो, पूर्ण फॅमिली सोबत आलेत वाटतं ना. आज माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे, त्याच्या सेलिब्रेशन करता आम्ही इथे आलो आहोत. हॅलो हॅलो. आणि बर्थडे बॉय कोण आहे? बर्थडे बॉय बियॉन्ड स्टँड अप. बर्थडे बॉय खाण्यामध्ये बिझी बिझी आहे. बरेच स्टार्टर मागवलेत. हे मला वाटतं चिकन टिक्का कबाब आहेत आणि चीज बॉल खाऊन झालेत. आता ऑन द वे बरेच पदार्थ आहेत. एक फॅमिली आहे बघा इकडे. हॅलो. हॅलो. काय नाव? वीणा पाटील, ध्रुवी पाटील. हाय ध्रुवी. आणि आणखी कोण कोण आहेत सोबत? मिस्टर आहेत, मुलगा, हे जिजू आहे, ती माझी बहीण, त्यांची मुलगी. काय ट्राय केलंय आज इकडे? तंदुरी ट्राय केली, सूप, गावठी चिकन, आगरी स्टाईल गावठी चिकन. कसं वाटलं? मस्त आहे. ध्रुवी, तू काय ट्राय केलंस? तंदुरी चांगली होती. तंदुरी आवडली. आणि खेळलीस का इकडे स्लाइड बीड मध्ये खेळलीस? द्विजा, तू काय खाल्लंस? तंदुरी. मम्मीने भरवलं तुला?
हा मम्मीनी भरवली बघा. ताई आवडली ना चव? आवडली ना? हे बघा, आवडलंय. हा संकेत आपला गाववालाच आहे. काय बोलणार? कसं खूप वाटलं? छान होतं, मस्त फूड आहे, सर्व मस्त आहे चांगलं ना? आहे. हो हा. एकदम चांगलं आहे. आणि म्युझिक जी चालू आहे नाही एकदम background लाईव्ह मध्ये, ऑर्केस्ट्रा वगैरे एकदम खूप छान आहे मस्त आहे त्यांचं. बघा. एम्बियन्स आणि कॉन्सेप्ट सर्व चांगलं आहे त्यांचं. फूड क्वालिटी मस्त आहे, पुन्हा अम्बिशन आहे, बॅकग्राऊंड म्युझिक पण चालू आहे, खूप छान वाटतंय. चल ना, आपलं हो जर रेकमेंडेशन बघून आले तर. हा मोस्ट रेकमेंडेशन. आणि इकडे बर्थडे बॉय राजेश कोळी पारसी हिलवरनं बेलापूर. नमस्कार. हो पूर्ण फॅमिली सोबत आलेत बघा. हो त्या ताई आमच्या गावातल्याच आहेत. हो आणि आई असं पण. हॅलो. तर आज तुझ्या बाबांचा वाढदिवस. मस्त, मला छान वाटतंय. आता बाबांचा 51 वा 50वा 50 झाले. अच्छा हाफ सेंचुरी मारली. हा त्याच्या हाफ सेंचुरी वरती. आम्हाला तुमचे ब्लॉग बघायला भरपूर मजा येते. खूप छान असत, म्हणजे मनाप्रमाणे एकदम व्यवस्थित. नक्सू आहे आमची. आहे बरी आहेस? हो. आमचा बॉल बिल गेला ना क्रिकेट मध्ये का बॉल घेवायची. हो कसा वाटला? काय खाल्लास? चिकन का मटन खाल्लास? व्हेज खाते व्हेज. हो बरी आहेस ना? हा हे बघा. हा भाच्याच्या वाढदिवसासाठी आली बघा. हा, ही आई कोण? नंदस आणि भाऊजस. हा बघा. तुम्ही काय खाल्ला हो? पण आपल्या मुलाच्या बर्थडे मध्ये आलेत बघा. माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे म्हणून आलो आहोत तिथं. इकडचे वाईब्स खूप छान आहेत, म्हणजे ॲम्बियन्स आणि फूड पण खूप छान आहे. हॅपी बर्थडे राजेश कोळी. हॅपी बर्थडे. चिअर्स. आयफोन गिफ्ट दिलाय. थँक्यू. तर मस्त डान्स सर्वांनी एन्जॉय केलाय. आजींचा डान्स कसा वाटला? फुल धमाल ना? आजींनी कसा डान्स केला? हा सर्वांनी फुल एन्जॉय केला. स्ट्रॉंग होते ते. आपल्यापेक्षा भारी डान्स आजींनी केलाय आणि सर्व मंडळी जे कोणी बसलेत एन्जॉय केलाय. आणि काला मटण आलाय बघा. बाहेर ओमानी चव घेतली होती. कशी होती चव? भारी होता. चव मी घेतला होता ना बाहेर, एकदम टेस्टी होता. हा, त्यानिमित्तच आम्ही मागवलाय काला मटण. काला मसाल्यातला मटण. तर काळ्या मसाल्यातला मटण ओमानी जेव्हा टेस्ट केला तेव्हा मी नाही केला, पण मटण बद्दल बोलायचं झालं तर हे बघ दाखव. एकदम बटरी सॉफ्ट. हा बघा बटरी सॉफ्ट आणि रस्सा एकदम बटरी सॉफ्ट आणि याची चव खरंच अप्रतिम आहे. तुम्ही इकडे आल्या आल्या नक्कीच ट्राय केला पाहिजे. काळ्या मसाल्यामध्ये भरपूर काही मिळतंय. लपेटाचे जर तुम्ही फॅन आहे तर लपेटा पण तुम्ही ट्राय करू शकता. पण आम्ही जो काला मटण मागवला आहे काळ्या मसाल्यांमध्ये बनलेला तो नक्कीच ट्राय करा. जी मटनची क्वालिटी आहे ना तीच A1 आहे, एक नंबर. आणि आता गटारे येणार आहे, तर गटारेसाठी दादा तू रेकमेंड करशील का की लोकांनी हे घ्यावा? रेकमेंड नक्कीच या तुम्ही. आणि मटणासोबत तुम्हाला ब्रेवरेजवरती पण इथे ऑफर आहेत. आणि जर तुम्ही 1000च्या वरती बिल बनवताय मला कूपन पण मिळते. जर तिथे तुम्ही आपल्या द विलेजच्या इंस्टाग्रामला फॉलो करताय, स्टोरीला मेन्शन करताय तर तेच 2000 रुपये तुम्ही पुढे पण वापरू शकता. तर भरपूर सारे रिझन आहेत इकडे येण्याचे. आणि जेवढे आपण रिव्ह्यूज घेतले आपल्या मंडळीचे सर्वांना जेवण आवडलं आहे, ॲम्बियन्स आवडला आहे. तर तुम्ही पण नवीन प्लॅन करत असाल आपल्या फॅमिलीसोबत तर एकदा इकडे येऊ शकता. आवडेल ना गणेश? नक्की आवडेल. कुठनं आलेत पब्लिक? म्हणजे आपल्या उरणपासून ते लोअरपर्यंत, हा म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण मुंबई किंवा नवी मुंबई आणि सर्व जुने public फ्रेंड्स आलेले पण आहेत. आपल्याला बघायला मिळतात. खूपच हे बघा मस्त. आणि गाण्यांबद्दल वाईब आहे, एक वाईब आहे नंबर वाईब आहे. जी तुम्हाला बसवून ठेवेल इथंच आणि नाचायला पण भाग पाडेल. तर आज प्रयत्न होता एक सुट्टी घेण्याचा आपल्या किचन मधनं. तर उमा कसं वाटलं तुला? मला तर हे ज्वारीची भाकरी भेटली बस झालं. खूप खुश आहे मी. आणि काला मटण जसं दादाने सांगितलं होतं एकदम भारी. पावसाळ्यात स्पेशली ट्राय करा, नक्कीच येऊन ट्राय करा. आता गटारी येणार आहे तर नक्की काला मसाला ट्राय करा. वहिनी तुम्हाला पण आवडलं ना? वहिनी आमची खाण्यामध्ये बिझी आहे. हां तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल. चला भेटूया. टिल देन टेक केअर. बाय बाय. मुंबईचं
Bye.